मंडळींनो नमस्कार. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. विचारमंच हे सेगमेंट आपण खूप दिवसापासून सुरू केले आहे आणि त्याच्यामध्ये आपण नवीन व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहोत. मग व्हिडिओ कशा प्रकारचे आहेत? थोडेसे मोटिवेशनल आहेत, थोडे सामाजिक आहेत. काय सांगायचं तर त्यापेक्षा त्याच्यातून आपण काय घेऊ शकतो अशा स्वरूपाचे आहेत. म्हणजेच काय तर विचार करायला भाग पाडणारे आहेत. आज एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे, एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. गोष्टीरूपी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला नक्की त्याचा अर्थ कळेल आणि तुम्ही विचार कराल आणि ही गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. मित्रांनो, मी जी गोष्ट सांगणार आहे मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना ती माहीत असेल, परंतु कुठंतरी आपण त्याचं ॲनालिसिस करून, कुठंतरी त्यावर विचार करून आपण थोडंसं एक पाऊल पुढं टाकलं, आपल्या जवळच्या लोकांना, मित्रांना आपण सहकार्य केलं, जगण्याला बळ दिलं, तर मला असं वाटतं की आपला व्हिडिओ सार्थ होईल असं मला वाटतं. पहा, गोष्ट खूप छान आहे. एक मुलगा आणि आईची ती गोष्ट आहे. आई असते आणि आई खूप अट्टल चोर असते. ऐकायला नवल वाटेल, पण एक छान गोष्ट मी वाचली होती एका ठिकाणी. आई चोर असते आणि मुलगा लहान असतो. वडील वारलेले असतात, त्याच्यामुळं आई आता बाळाचं संगोपन कसं करणार? मग हळूहळू ती भीक मागायला लागते. भीक मागता हळूहळू ती चोरी करायला लागते. का चोरी करते? तर आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी चोरी करते, त्याला वाढवण्यासाठी चोरी करते, जगण्यासाठी चोरी करते. आणि मग असे दिवसेंदिवस जात राहतात. मुलगा हळूहळू मोठा होत जातो. परिणामी आईची हिंमत वाढत जाते. आई अजून चांगल्या पद्धतीनं चोरी शिकते, अट्टल चोर होते. इकडं मुलगा हळूहळू मोठा होत असतो, तीसुद्धा त्याला चोरी करायला शिकवते. चोरी कशी करायची याचं जणू काही ट्रेनिंगच ती देत असायची त्या लहान मुलाला. हळूहळू मुलगा मोठा होतो आणि तोही आईपेक्षाही जास्त अट्टल चोर होतो. परिणामी काळाचं चक्र फिरत असतं. आई वाढत्या वयाकडे झुकते आणि मुलगा ऐन तारुण्यात येतो, 18-20 वर्षाचा तरुण. आणि मग तो चोरी करता करता अक्षरशः पुढं जाऊन दरोडे घालायला लागतो. आणि मग आईला म्हणतो की आई, तू काय काळजी करू नकोस, आता आपल्याला चोरी करावी लागणार नाही. आपल्याला म्हणजे तुला. का? तर तुझं वय वाढले, आता तू निवांत आराम कर. आयुष्यभर कष्ट केलेस, आता मला कष्ट करू दे. कशाचे? तर चोरीचे. आणि मग तो दरोडा घालायला लागतो. मग त्याची टोळी निर्माण होते. अशा पद्धतीने त्यांचे दिवस पुढं जात राहतात. एक दिवस मोठ्या दरोड्यामध्ये पोलीस त्याला पकडतात. पोलिसांनी पकडल्यानंतर तो जेलमध्ये जातो, त्याला शिक्षा होते. आणि मग जेलमध्ये गेल्यानंतर असाच एक दिवस, शांततेचा दिवस, आणि मग ती आई त्या मुलाला भेटायला येते. पहा मित्रांनो, आई चोर असू द्या, आई चांगली असू द्या, शेवटी आईचं काळीच. ते मुलाला भेटल्याशिवाय कसं राहील? आणि मग आई जेलमध्ये गेलेली आहे आणि तो प्रसंग पहा, खूप शिकण्यासारखा आहे. आई भेटते मुलाला आणि मुलगा आणि आई दोघांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहतात. मग मुलगा त्या ठिकाणी आईला म्हणतो की आई, तू माझी काळजी करू नकोस. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. आई, तू माझी काळजी करू नकोस, कारण जेलमध्ये मला 3 वेळचं जेवण फुकट का होईना मिळतं आहे. आता मला चोरी करावी लागत नाही. हे ऐकून आईला अजून डोळ्यात पाणी येतं. पुढं जाऊन तो मुलगा म्हणतो, आई, मला 3 वेळचं जेवण या जेलमध्ये मिळतं आहे आणि तेही फुकट मिळतं आहे. पण मला दुःख या गोष्टीचं होतं आहे की तुला बाहेर काहीच मिळत नाही, तुला बाहेर काहीच करता येत नाही. तुला चोरीशिवाय काय करता तरी कुठे येतं आहे? आणि कितीतरी वर्ष झालं मी तुला चोरीपासून लांब केलेलं आहे, कारण मी चोरी करू शकत होतो. मग आता काय नाही. मला तुझ्यासाठी वाईट वाटते की तू बाहेर उपाशीच राहशील किंवा मग तुला चोरीच करावी लागेल, तेव्हा तुझं पोट भरेल. मला म्हटलं आता इथं काही प्रॉब्लेम नाही, मी आता निवांत आहे. मला फुकटचं का होईना जेलमध्ये खायला मिळते, तेही बिना चोरीचं. आईला खूप लाजल्यासारखं होतं, खूप वाईट वाटतं. आणि मग तो मुलगा शेवटचं वाक्य म्हणतो, आई, मला तुला एक गोष्ट सांगायची. भले तू लहानपणापासून कुठली गोष्ट तुला येत नव्हती, तू चोरी करत होतीस, पण हरकत नाही. तू जरी चोरी करत असशील किंवा होतीस, तेव्हा तू मला त्या चोरीच्या पैशाने सुद्धा का होईना, तू जर मला शिक्षण दिलं असतास
तर माझ्यावर चोरी करायची वेळ आली नसती आणि माझ्यावर चोरी करायची वेळ आली नसती, परिणामी आज आपल्या दोघांची या जेलच्या कोठडीमध्ये भेटच झाली नसती. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, कुठल्याही पद्धतीनं काहीही करा, परंतु शिक्षण घेणं थांबवू नका. कारण शिक्षण हे माणसाला जगायला शिकवतं. शिक्षण हे माणसाला माणूस बनवतं आणि म्हणून ज्यावेळेस माणूस वाईट मार्गाला लागतो, शिक्षण त्या व्यक्तीला चांगल्या मार्गाला खेचत असतो आणि म्हणून चुंबकासारखं शिक्षण काम करत असतं. वाईट विचार मनात येतात, वाईट संस्कार जडतात, तेव्हा शिक्षण तुम्हाला वाचवतं. कारण चांगलं आणि वाईट याच्यातला फरक जर आपल्याला कोण शिकवत असेल तर ते शिक्षण शिकवत असतं. या गोष्टीमधून मला माहिती आहे की बरेच जण धडा घेतील, शिक्षणाला महत्त्व देतील आणि शिक्षण हे कधीच थांबवणार नाहीत. मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या सबस्क्राईबवरून कळू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, ही कहाणी दुसऱ्यांनाही सांगा. आणि हां, लक्षात ठेवा, नुसतं ऐकू नका, ते अंमलात आणा. युवराज बियॉन्ड फॉर्च्यून या चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचा आभारी आहे. नवीन कहाणी घेऊन, नवीन विचार घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत धन्यवाद.